राम दर्शनाला उत्सुक चंद्र. राम जन्माच्या वेळच्या अनेक घटना विविध कथांमधून सांगितल्या जातात. त्यापैकी एक कथा सूर्य, चंद्र आणि रामकृष्ण हे अवतार यांच्याशी संबंधित आहे. रामाचा जन्म झाल्यावर त्याला थोड्या वेळाने बाहेर आणणार आणि सर्वांना बघायला सोयीचं जावं म्हणून त्याला थोडा वेळ अंगणात आणणार अशी सर्वांची कल्पना असते. तर त्याला पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. पण आकाशात चंद्र, सूर्य देखील त्याला पाहायला उत्सुक असतात. राम हा विष्णूचा अवतार, तसंच चंद्र हा विष्णूचा भक्त आणि विष्णू हा चंद्राचा सखा. आपल्या सख्याला नव्या रूपात डोळे भरून पाहायला चंद्र अगदी उतावळा होऊन गेलेला असतो आणि राम जन्म भर दुपारी 12 वाजता झालेला असतो. चंद्राला प्रत्येक क्षण मोठा वाटत असतो. त्याला वाटतं रामाला अंगणात आणतील आणि तेव्हा त्याला पाहता येईल म्हणून सूर्य पुढे सरकतच नाहीये. तो गुप्तरूप धारण करून रामापाशी जातो आणि त्याला सूर्याबद्दलची तक्रार सांगतो की तो अडून बसलाय, आकाश अडवून बसलाय आणि त्यामुळे रात्र व्हायला उशीर होते, काय करू? राम म्हणतात, आता मी बाळरूपात आहे, आता मला काही करता येणार नाही. पण मी पुढे द्वापार युगात कृष्ण रूपाने प्रकट होईन, तो मध्यरात्री होईन. त्यावेळी तू आकाश अडवून बैस आणि त्याचं उट्ट फेड. शिवाय तुझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून माझ्या नावापुढे तुझं नाव जोडलं जाईल. मला रामचंद्र म्हणतील. कथा सांगते की जे कोणी तेजस्वी असतात त्यापैकी थोड्यांनाच अशी जाणीव असते की आपल्याला तेज देणारा ईश्वर आहे. अशानं त्याला पाहायची, त्याचा वेध घ्यायची उत्सुकता असते. अशाचं तेज चंद्रासारखं शीतल असतं, कारण त्यात ज्ञानाबरोबर प्रेमाचा आविर्भाव असतो. अशांचं नाव देवाशी जोडलं जातं. धन्यवाद.